चांदोबा रामायण 21वा भाग। त्या मायावी हरिणाकडे पाहत असताना रामालाही सीतेला झाल्याप्रमाणेच त्याच्याविषयी भ्रम उत्पन्न झाला। तो लक्ष्मणाला म्हणाला, तू आणि जटायू सीतेची काळजी घ्या, मी या हरिणाला पकडून आणतो, असे सांगून तलवार आणि धनुष्यबाण घेऊन निघाला। मारीचाने आपले काम पूर्ण ताकदीने पार पाडले। तो हरिणाच्या रूपात दिसत, मग अदृश्य होत, कधी दूर जात, कधी अगदी जवळ राहत, असे करत रामाला आश्रमापासून खूप दूर घेऊन गेला। शेवटी हे हरिण जिवंत सापडणार नाही असे वाटून रामाने एक तीक्ष्ण बाण रोखून तो हरिणाच्या हृदयात घुसवून मारला। मारीचाने ताबडतोब हरिणाचे रूप सोडले, आपल्या राक्षस रूपात खाली पडत, अय्यो सीता, लक्ष्मणा, अशी रामाच्या आवाजात हाक मारून प्राण सोडले। तो आक्रोश रामाच्या कानांना अमंगल वाटला। मायावी हरिण म्हणजे मारीचच होता। अस्पष्ट भीती मनाला घेरू लागल्यावर रामाने आणखी एक हरिण मारले। त्याचे मांस घेऊन वेगाने आपल्या पर्णशालाकडे चालू लागला। लक्ष्मणा, तो तुझ्या भावाने केलेला आर्तनाद आहे, मला फार भीती वाटते, तू ताबडतोब जाऊन रामाचे रक्षण कर, असे सीतेने आश्रमात म्हटले। सीता कितीही आक्रोश करत असली तरी न ढळता लक्ष्मण म्हणाला, देव, मानव, गंधर्व, राक्षस यांपैकी रामाला भयभीत करू शकेल असा कोणीही नाही, ही राक्षसमाया आहे। रामाने मला तुझ्या सोबत राहण्यास सांगितले आहे, मी जाणार नाही। तो संकटात असतानाही तू जाणार नाहीस, तू त्याचा मित्र आहेस की शत्रू? तुला रामाचा नाशच हवा आहे असे दिसते, माझ्यावर दुष्ट इच्छा ठेवलीस काय? रामाला खरेच काही झाले तर मी क्षणात नष्ट होईन, मग तू मला कशाने वाचवणार? असे सीता म्हणाली। लक्ष्मणाने अनेक प्रकारे सीतेची भीती व संशय दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। तिने त्याला कठोर शब्दांनी टोचले, तू कोणासाठी रामाच्या मागे आला आहेस, स्वतःसाठी की भरतासाठी? मी तुला किंवा भरताला मिळेन असे स्वप्नातही समजू नकोस, असे ती म्हणाली। शेवटी लक्ष्मण वैतागून म्हणाला, अनुचित बोलणे स्त्रियांना स्वाभाविकच असते, मला इतके बोलल्याबद्दल तुला अनिष्ट होईल, मी गेल्यानंतर देवताच तुझी रक्षा करतील, असे अनिच्छेने म्हणत तो भावाच्या शोधात निघून गेला। तो निघून गेला की नाही तेवढ्यात रावण संन्यासीच्या वेशात एकटी असलेल्या सीतेकडे आला। तो पातळ काशाय वस्त्र परिधान करून, छत्री धरून, पादुका घालून, दंडाला कमंडलू टांगून तो दंड डाव्या खांद्यावर टेकवून वेद पठण करत आला आणि डोळ्यांतून व तोंडातून अखंड अश्रू वाहत असलेल्या सीतेकडे पाहू लागला। तिने पिवळी रेशमी साडी परिधान केली होती, तिच्या सर्व अवयवांत सौंदर्य झळकत होते, तिच्या गळ्यातील रत्नहार चमकत होते। रावणाने सीतेला विचारले, मुली, तू कोण आहेस? पार्वती आहेस का? अप्सरा आहेस का? लक्ष्मीदेवी आहेस का? कांतीदेवता आहेस का? मानव, देव, यक्ष, किन्नर, गंधर्व यांच्यात तुझ्यासारखी सुंदर स्त्री मी कधीच पाहिली नाही। इतकी कोमल, सुंदर, लहान, या राक्षसमय स्थानी तू काय करतेस? एकटी का आहेस? सीतेने रावणाला खरा संन्यासी समजून पादाभिवादन केले, अर्घ्यपाद्य दिले, अतिथी सत्कार केला, आसन दिले, भोजन सिद्ध आहे म्हणून आमंत्रण दिले। त्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तिने आपल्या विवाहाची, 12 वर्षांचे सहजीवन, सासऱ्यांनी पतीच्या राज्याभिषेकाचा विचार, कैकेयीने तो प्रयत्न मोडून पतीला वनवासाला पाठवले, असा सर्व वृत्तांत सांगितला। सर्व सांगून तिने रावणाला विचारले, आपले नाव काय, गोत्र काय, आपण या दंडकारण्यात एकटे का फिरता? हा प्रश्न ऐकताच रावण म्हणाला, मी राक्षसराजा रावण आहे, मला अनेक पत्नी आहेत, पण एकही तुझ्या समान नाही। माझी लंका नगरी समुद्राच्या मध्यभागी उंच पर्वतावर आहे, हे अरण्य सोडून माझ्याबरोबर चल, उद्यानांत विहार करू, मी तुला 5000 दासी देईन। हे ऐकून सीता घाबरली नाही, उलट संतापली। तिने रावणाला शिव्या दिल्या, धमकावले, रामाचे पराक्रम सांगितले। ते ऐकून रावणाने स्वतःचे पराक्रम सांगितले। तो कुबेराचा भाऊ आहे, कुबेराचे पुष्पक विमान त्याने काबीज केले आहे, आपले नाव घेतले की सर्व देवताही घाबरतात, असे तो म्हणाला। राम असमर्थ आहे म्हणूनच राज्य सोडून अरण्यात क्लेश भोगतो, असेही तो म्हणाला। तू रामाला घाबरून माझ्याबरोबर यायला कचरतेस, माझ्यासोबत असताना राम तुझे काहीच करू शकणार नाही, तो माझ्या तोडीचा नाही, असे तो म्हणाला। कुबेराचा भाऊ म्हणवून घेऊन अशी पापबुद्धी कशी? तुझी परस्त्रीवांछा संपली नाही तर तू आणि तुझे राक्षस नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असे सीता म्हणाली। रावण संतापून हात आपटत आपल्या खऱ्या रूपात भयानक रीतीने सीतेसमोर प्रकट झाला। त्याचे डोळे जळत्या निखाऱ्यांसारखे होते, शरीर काळे होते, कानांत सोन्याची कुंडले होती। तो सीतेला म्हणाला, मूर्खे, माझ्यापेक्षा अधिक कीर्तीचा पती तुला कुठे मिळेल? आता मला नाकारतेस, पुढे पश्चात्ताप करशील, असे म्हणत त्याने तिला पकडले। डाव्या हाताने सीतेचे केस, उजव्या हाताने तिची मांड पकडून रावण आकाशात उडाला। सीता तडफडत रामला हाक मारू लागली, लक्ष्मणाला पुकारले, रावण सीतेला उचलून नेत आहे असे रामाला सांगा, असे ती झाडांकडे आर्जव करू लागली। तेवढ्यात एका झाडावर सीतेला जटायू दिसला। सीता जटायूला म्हणाली,
बाबा जटायू, हा राक्षस मला बळजबरीने घेऊन जात आहे, हे रामला सांग. झाडावर डुलक्या घेत असलेला जटायू हे ऐकून दचकला. डोळे उघडून रावणाला म्हणाला, रावणा, तू जे करतो आहेस ते फारच चुकीचे आहे. सामान्य मनुष्य जसा आपल्या पत्नीचे परपुरुषांपासून रक्षण करतो, तसाच राजा असलेल्यानेही इतरांच्या पत्नींचे रक्षण करायला हवे. मी सौम्य आहे, वृद्ध आहे, निरायुध आहे, तू तरुण आहेस, शस्त्रधारी आहेस, तरीही मी तुला सीतेला घेऊन जाऊ देणार नाही. रामलक्ष्मण दूर असताना भेकडपणे तू हे कृत्य करतो आहेस. हे बोलताच जटायू रावणावर झेपावला. रावण रथात बसून धनुष्यबाणांनी लढत असताना महाबली जटायूने आपल्या नखांनी, पायांनी, चोचीने रावणाचे कवच फाडून टाकले. त्याचे शरीर जखमी केले, धनुष्ये मोडली, रथातील गाढवे व सारथी मारले आणि शेवटी रथच उद्ध्वस्त केला. रावण रथहीन होऊन सीतेला काखेत धरून जमिनीवर उतरला. इतके करून जटायू थकून गेला. ते पाहून रावण सीतेचा पुन्हा आकाशात उडाला, पण जटायू उडून जाऊन त्याला अडवू लागला. तो रावणाला म्हणाला, छे छे, तू वीर नाहीस, भेकड आहेस. वीर असशील तर रामलक्ष्मण येईपर्यंत थांबून त्यांच्याशी युद्ध कर. रावण काहीही न ऐकता पुढे निघून गेला. जटायू त्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीवर झुकून नखांनी ओरखडे काढू लागला, केस उपटू लागला. रावण संतापून सीतेला जमिनीवर ठेवून जटायूशी झुंजू लागला. दोघांत घनघोर युद्ध झाले. अखेरीस रावणाने तलवार चालवून जटायूचे पंख, कुशी आणि पाय छाटले. जटायू जमिनीवर कोसळला. सीता विलाप करत जटायूजवळ धावली, त्याला मिठी मारून आक्रोश करू लागली. राम, लक्ष्मणा, आता तरी येऊन मला वाचवा, असे ती ओरडली. रावण आपल्या दिशेने येताना पाहून सीता वेलींना, झाडांना धरून लटकू लागली. हे नाटक पुरे, असे म्हणत रावणाने तिचे केस धरून तिला मांडीवर बसवले आणि पुन्हा आकाशमार्गाने उडून गेला. रावण अतिवेगाने जात असताना सीतेची काही आभूषणे जमिनीवर पडली. सीतेने रावणाला भेकड, चोर म्हणून अपमानित केले, शिव्या दिल्या. आत्ताही सोडलेस तर राम तुला क्षमा करेल अशी आशा दाखवली. ज्या इच्छेने मला घेऊन जातोस ती तुला साध्य होणार नाही, कारण रामापासून वेगळी राहून मी फार काळ जगणार नाही, असेही तिने सांगितले. पण रावणाने काहीही लक्ष दिले नाही. आकाशात जाताना सीतेला एका पर्वतशिखरावर 5 वानर दिसले. हे कदाचित माझी बातमी रामाला सांगतील, असे वाटून तिने आपल्या हळदीसारख्या पिवळ्या उत्तरीयात आभूषणे बांधून त्या वानरामध्ये पडतील अशा रीतीने फेकली. रावणाला हे दिसले नाही, पण वानर मात्र बराच वेळ सीतेकडे न पापणी लवकवता पाहत राहिले. रावण पंपा सरोवर ओलांडून समुद्रापर्यंत पोहोचला. तोही पार करून स्वतःचा काळ बनलेल्या सीतेसह लंकेला पोहोचला. लंका नगरी अतिशय सुंदर आहे. तेथील राजमार्ग नीट घडविल्यासारखे आहेत. अनेक प्रकारांनी वेढलेल्या अंतःपुरात रावण सीतेसह प्रवेश केला. त्याने तेथील भयानक रूपांच्या राक्षस स्त्रियांना बोलावून सांगितले, माझ्या परवानगीशिवाय कोणताही पुरुष वा स्त्री या सीतेला पाहू नये. मोती, रत्ने, सोने, वस्त्रे, तिला जे हवे ते माझ्याशी न विचारता द्या. तिच्या मनाला दुखावणारा एकही शब्द कोणी बोलला तर क्षणात त्याचे प्राण घेईन. चांदोबा रामायण 21वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.